राज्यात पुढील 2 दिवस हवामानाचा दुहेरी परिणाम पाहायला मिळणार आहे। एकीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला आहे। तर आज 8 मे रोजी दुपारनंतर तर काही भागामध्ये रात्रीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर याच काळामध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात। यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा घाटमाता, सांगली, बीड, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर कोकण, गोव्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागू शकतो। तर दुसरीकडे विदर्भात मात्र पावसाची कोणतीही शक्यता नसून हवामान विदर्भामध्ये कोरडे राहणार आहे। पुढील 4 दिवसात कमाल तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसनी वाढ होण्याचा अंदाज आहे। यामुळे नागपूरसह विदर्भातील अनेक भागात उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा अंदाज आहे। पुणे आणि परिसरातही पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहणार असून 38 ते 41 अंश सेल्सिअस तापमान जाऊ शकते आणि शनिवार नंतर राज्यातील बहुतांश भागात तापमान पुन्हा कोरडे हवामान होऊन वाढण्याची शक्यता तापमान वर्तवण्यात येत आहे।